हाय हॅलो नमस्कार. मी नूतन. कसे आज सगळे आनंदी असावे असे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ माझा व्हेरी यूजफुल व्हिडिओ आहे. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की जियांशूला सर्दी, ताप, खोकला, व्हायरल इन्फेक्शन झाल्यावर मी कोणते होम रेमेडीज आणि आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट्स वापरते. आजकाल आपल्या आजूबाजूला जवळपास प्रत्येक गोष्टीमध्ये केमिकल, आर्टिफिशियल कलर, आर्टिफिशियल फ्लेवर आणि इतर प्रक्रिया केलेले घटक वापरले जातात. औषधीमध्येही काही ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स म्हणजेच शरीरावर परिणाम करणारे औषध घटक असतात. पण प्रत्येक गोष्टी सर्दी, खोकला लगेच औषधी घेण्याऐवजी फक्त शक्य असेल तेव्हा सुरक्षित घरगुती उपाय करून पाहायला काही हरकत नसते. म्हणून मी जियांशूसाठी घरगुती कोणते उपाय करते ते तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कदाचित हा व्हिडिओ तुम्हालाही घरी खूप यूजफुल ठरेल. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी माझ्याकडे एक लाकडी पाट आहे. असा पाट देवपूजेच्या साहित्याच्या दुकानात अगदी सहज मिळेल. त्या पाटावर मी थोडं पाणी टाकलं आणि त्यावर रक्तचंदन उगाळून घेतलं. रक्तचंदनाची काडी आणि हे सगळं साहित्य तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात सहज मिळेल. त्यानंतर मी आंबे हळद उघडली. आंबे हळद ही फक्त लेपसाठीच नाही तर आंबे हळदचं जे पावडर असेल ते दुधात उकळून दिल्याने घसा शांत होण्यास मदत होते. सर्दी, खोकला, घशातील खवखव कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. आंबे हळद ही आपल्या त्वचेसाठी सुद्धा खूप चांगली असते. त्यानंतर मी जायफळ उघडलं. रक्तचंदन आणि आंबे हळद याच्या प्रमाणात थोडं जास्त असलं तरी चालतं, पण जायफळचं प्रमाण मात्र कमी ठेवायचं, विशेषतः लहान मुलं असतील, कारण जास्त प्रमाणात वापरल्यास काहींना जळजळ होऊ शकते त्वचेवर. त्यामुळे जायफळचं प्रमाण इतर घटकपेक्षा कमी ठेवायचं. तर आपण ह्या लेपमध्ये ॲड करणार आहोत यानंतर ते म्हणजे सुंठ. सुंठ म्हणजे हे सुकलेलं आलंच असतं. सुंठाचं प्रमाणसुद्धा जास्त वापरू नये, कारण त्यामुळे सुद्धा त्वचेवर जळजळ होऊ शकते. त्यामुळे रक्तचंदन, आंबे हळद या तुलनेने जायफळ आणि सुंठचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं असतं. हे सगळे घटक मी छान उघडून घेतले. त्यामध्ये आता मला त्या लेपमध्ये ॲड करायचे ते म्हणजे ज्येष्ठमध. ज्येष्ठमधची काडीसुद्धा ही आयुर्वेदिक दुकानात मिळेल. आता घशाचा त्रास होत असेल किंवा खोकल्यासाठी याचा वापरसुद्धा आपण करू शकतो. आपल्या घरातील जे काही लहान मुलं असतात 5 ते 6 महिन्याची, आता लहान बाळांना दात येत असतात, हिरड्यांना खाज येते किंवा त्या अस्वस्थ होत असतात. अशा वेळी चावण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या वस्तू देण्यापेक्षा ज्येष्ठमधची काडी देणे हा एक आयुर्वेदिक उपाय मानला जातो. ज्येष्ठमधची काडी चघळल्याने हिरड्यांचा हलका दाब पडतो, त्यामुळे बाळाला आराम मिळू शकतो. शिवाय आयुर्वेदिक असल्यामुळे ज्येष्ठमधाने घसा त्यानंतर खोकल्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र लहान बाळांना ज्येष्ठमधची काडी देताना ती स्वच्छ धुवून आणि मग पुसूनच द्यायची असते. आता आपल्या लेपमध्ये आपण ॲड करणार आहोत चंदनाचं लाकूड. आता हे चंदनाचंच आहे की कसलं हे मला देखील आठवत नाही, कारण की माझ्याकडे 8 ते 10 वर्षापासूनच सगळं साहित्य आहे आणि माझ्या सासूबाईंनी दिले, त्याच्यामुळे मला त्याचं नाव फिक्स आठवत नाही. कदाचित हे चंदनाचंच लाकूड असावं असं मला वाटतं. तर ते सुद्धा मी लेपसाठी उघडून घेतलं आहे आणि हे सगळं लेप मी सर्दीसाठी जियांशूला वापरणार आहे. तर ते लेप तयार झाल्यानंतर त्याला गॅसवर गरम करून घेतलं. आता हे सुरुवातीला पाणी टाकून केल्यामुळे ते थोडंसं पातळच आहे, पण ज्यावेळेस आपण गॅसवर गरम करतो ना तर ते घट्टपणा त्याला येत असतो आणि ते थोडं घट्ट झालं की गॅस बंद करायचा. आणि ज्यावेळेस आपण लहान मुलांना लावत असतो तर त्यांना लावण्याआधी आपल्या त्वचेला हाताला लावून बघायचं, म्हणजे ते कितपत गरम आहे किंवा कोमट झालं आहे की नाही याचा अंदाज आपल्याला येतो आणि त्यानंतर आपण ते मुलांना लावायचं असतं. तर मी आता जियांशूला कुठे लावते, कपाळीला, नाकाला, त्यानंतर कानाच्या मागेसुद्धा आणि कानाच्या पुढच्या भागाला सुद्धा लावायचं असतं. त्यानंतर घशाला म्हणजे मानेला, घशाला लावायचं असतं. आता ज्यावेळेस ते लहान होते तर त्यांना मी कपडे काढून पाठीला आणि छातीला सुद्धा लावत होते, पण आता ते ऐकत नाही मोठे झाल्यानंतर. पण त्यांनाही माहिती आहे की सर्दीच्या वेळेस हे लेप लावल्यानंतर आपल्याला रात्रभर छान झोप येत असते, म्हणून ते आठवणीने मला सांगतात की आई मला आता सर्दी झाली आहे तर लेप तयार करून दे.
तर हा लेप जर आपण मोठ्या व्यक्तींनी सुद्धा एकदा लावून बघा. ज्यावेळेस आपल्याला सर्दी होते ना, तर आपल्याला रात्रभर छान झोप येतच नाही बिलकुल. तर मग हा लेप जर आपण करून लावून पाहिला ना, तर रात्रभर छान झोपसुद्धा येते आणि सर्दीचा सुद्धा त्रास होत नाही. एकदा तुम्ही मोठ्या व्यक्तीने सुद्धा हा उपाय करून बघा, नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल. तर मी हे माझ्या मुलांसाठी आणि आमच्या सगळ्या घरातल्या व्यक्तींसाठी हे वापरत असते. त्यानंतर मी लवंग, दालचिनी आणि तेजपान याची सगळ्यांची छान पावडर करून घेतली. जर तुम्हाला पावडर करायची नसेल तर तुम्ही तसंच वापरू शकतात. तर हे पावडर तयार करून मी माझ्याकडे जे काही धूप पात्र आहे, तर त्या धूप पात्रात मी भीमसेनी कपूर आणि हे जे काही पावडर तयार केलं मी ते पावडर, जर पावडर नसेल टाकायचं तुम्ही अखंड लवंग वगैरे टाकू शकतात. त्यानंतर त्याच्यावर निलगिरीचं तेल, आता माझ्याकडे हे तेल नव्हतं त्यामुळे मी ते टाकलं नाही. तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की टाका. त्यानंतर थोडंसं त्याच्यावर विक्स टाकायचं आणि ही जी काही वाफ तयार होते ना, तर ती वाफेने रात्री झोपताना सुद्धा आपल्याला तो आराम पडत असतो. आता जियांशूला मी रात्री लेप लावून दिला होता. तर झोपण्याआधी मी धूप पात्रात हे सगळं साहित्य व्यवस्थित टाकून घेतलं आहे आणि झोपण्याआधी मी त्यात मेणबत्ती लावली, तर त्याच्याने सुद्धा आपल्याला आराम पडत असतो. आता सकाळी बघू शकतात, ज्यावेळेस ते जियांशू उठल्यानंतर त्यांनी हा लेप काढायची सुद्धा इच्छा होत नव्हती, कारण की त्याच्याने एवढा आराम पडला होता त्याला की रात्री छान झोप झाली मम्मी म्हणून तो काढायचं नाहीच म्हणत होता. त्यानंतर मी सकाळी त्याला कोवडी लिंबाची पानं हे सुद्धा खाऊ घालत असते. एक पान जरी खाल्लं मुलांनी तरी ते त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. जे काही त्यांच्यात आता पावसाळा सुरू आहे, पावसाळ्यामुळे जीवजंतू किंवा इतर काही किडे असतात पदार्थांवर बसलेले असतात. आता याचा साईड इफेक्ट होऊ नये म्हणून मी मुलांना पोटाच्या विकारासाठी हे सकाळी देत असते. ब्रश करून झाल्यानंतर त्याने लिंबाची पानंसुद्धा, कडुलिंबाची पानंसुद्धा खाल्ली. आता खोकल्यासाठी मी कुठला उपाय करत असते, तर खोकल्यासाठी माझा उपाय असतो तो म्हणजे तुळशीची पानं. आता ही तुळशीची पानं सगळे व्यवस्थित जे काही चांगली होते ना ते सगळे तोडून घेतली आणि ती धुवून कोरडे करून घेतले आणि त्यानंतर किसनीने त्यांचा किस करून घेतला, म्हणजे त्याच्यातनं रस इझिली निघेल असं म्हणून. तर मी ते रस काढून घेतला, तर तो घेतला मी 4 थेंब. आता जियांशू 7 ते 8 वर्षाचा आहे त्यामुळे त्याला मी 4 थेंबचा वापर केला. ज्यावेळेस तो लहान होता ना तर 2 थेंब 1 थेंब अशी सुरुवात केली होती. आता त्यात मला ॲड करायचं आहे अद्रकाचा रससुद्धा. ते सुद्धा मी स्वच्छ धुवून पुसून घेतलं आहे आणि किसनीने किस करून घेतला, म्हणजे त्याचा रससुद्धा इझी निघून जाईल असं म्हणून. 4 थेंब मी तुळशीची पानांचा रस घेतला, त्यात 2 थेंब अद्रकचे टाकले. आता हे मुलांना दिलं तर ते सहज घेणार नाहीत, त्यासाठी उपयोगी असलेलं म्हणजे आपलं हनीसुद्धा आपल्या खोकल्यासाठी उपयोगीच असतं, म्हणून मी ते सुद्धा ॲड करून दिलं आणि ते गोड लागतं ना त्यामुळे मुलं इझी घेतात आणि मुलं आवडीने सुद्धा चाटून घेतात ते. तर मी त्यात ॲड केलं आणि ते जियांशूला दिलं. हे घेतल्याने खोकल्याला खरंच आराम पडत असतो. तर मी आता जियांशूला 3 वेळेस देत असते, सकाळ, दुपार, संध्याकाळ. जर तुम्ही सुरुवात करत असाल तर मुलांना 2 वेळेस द्या मोठे असतील तर, आणि जर लहानच असतील तर तुम्ही एकदा तरी देऊन बघा, खरंच मुलांना आराम पडत असतो. त्यानंतर सर्दीपासून आराम पडण्यासाठी माझा नंतरचा एक उपाय असतो तो म्हणजे गरम पाणी करायचं. त्या गरम पाण्यात जे काही मी पावडर तयार केलं होतं ते टाकायचं. त्यानंतर भीमसेनी कपूर, निलगिरीचं तेल आणि विक्स हे त्यात टाकायचं आणि त्याचं स्टीम द्यायचं. असं जसं की आपण बाहेर दवाखान्यात देत असतो त्यापेक्षा आपण घरच्या घरी दिला ना तो खरंच फायदेशीर ठरत असतो. तर दोघांना मी ते उपाय करत असते. तर हे माझे घरगुती उपाय तुम्हाला कसे वाटले ते नक्की कळवा आणि एकदा तरी तुम्ही हा उपाय करून बघा. तर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. तर अशाच नवीन उपयोगी माहितीसाठी आपल्यासोबत राहा. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. बाय बाय.